मंडळी, औरंगजेबाच्या कबरीवरून आता नव्या वादाला तोंड फुटले। याचं कारण म्हणजे छावा चित्रपटानंतर औरंगजेबाचा इतिहास लोकांना नव्याने समजला व त्यामुळे एकच चर्चा सुरू झाली। यातच समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेब हा चांगला शासक होता असं म्हणत त्यात पुन्हा नवा वाद तयार केला। यावरून राजकारण तापलंच, मात्र ते राजकारण आता औरंगजेबाची कबर उघडून टाकण्यापर्यंत पोहोचलेलं आहे। यातच नितेश राणे, छत्रपती उदयनराजे भोसले व बाकी नेत्यांनीही कबर काढून टाका असं बोललेले आहे। विधिमंडळाच्या सभागृहात यावरून जोरदार दंगा झाला। मात्र या सगळ्यात एक मुद्दा समोर येतो, तो म्हणजे औरंगजेबाची कबर सरकारच्या नियमाविरुद्ध जाऊन खरंच काढता येऊ शकते का? यावरच आज आपण सविस्तर बोलणार आहोत। नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमींनी औरंगजेब चांगला शासक होता असं म्हणत वातावरण तापवलं आणि यावर विविध राजकीय पक्षांनी आपापल्या परीने मतही मांडली। समाजवादी पक्ष सोडला तर बहुतांश पक्ष ती कबर पाडली पाहिजे असंच म्हणत होते। पण असं असलं तरी दुसऱ्या बाजूला अबू आझमी औरंगजेब चांगला शासक होता यावर ठाम आहेत। अर्थात त्यांनी हे वाक्य सभागृहाच्या बाहेर बोलल्याने ते लीगल असल्याचं अनेक जण मानत असले तरी याला धार्मिक अँगल सुद्धा आहे। मात्र नितेश राणे यांनी यावरून जो गदारोळ घातला त्यावरून विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत। यात बहुतांश जणांनी ही कबर काढा म्हटलंय। तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील या गदारोळात ती कबर काढलीच पाहिजे असं म्हणत त्याचं समर्थनही केलं आहे। यात त्यांनी हे बोलताना मात्र नंतर एका कार्यक्रमात काही गोष्टी लोकांसमोर क्लिअर सुद्धा केलेल्या आहेत की सर्वांनी कितीही म्हणलं तरी कबर लगेच काढता येणार नाहीये। याचं कारण ती कबर केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते, तसेच भारतीय पुरातत्व खात्याच्याही अंतर्गत येते। यामुळे ही कबर काढताना अनेक बंधने सुद्धा असणार आहेत, अनेक कायदेशीर गोष्टी यामध्ये येणार आहेत। यामुळे हे सगळं प्रकरण फार काळजीने हाताळावं लागेल। मात्र हे असं असलं तरी तिकडे अबू आझमी असं म्हणतात की औरंगजेबाने काही चांगली कामं सुद्धा केली आहेत। मात्र त्यांच्या या वक्तव्यावर अनेक भाजप नेत्यांनी, तसेच शिंदे गटातील नेत्यांनी व बाकी पक्षातील नेत्यांनी त्यांना तुम्ही धार्मिक बोलून काय साध्य करताय, असं असेल तर ती कबर काढलीच पाहिजे असं ते बोलतायत। यातच एका बाजूला देवेंद्र फडणवीसांनी मात्र एका कार्यक्रमात कबर काढताना काही कायदेशीर गोष्टी आहेत त्यामुळे ते लगेच होणार नाही असं बोलले असले तरी त्यांच्याच पक्षातील नितेश राणे यांनी गड किल्ल्यांवर आम्ही केलेली कारवाई कधी सांगितली का? मग ही सुद्धा कारवाई तुम्हाला कळणार नाही असं म्हणत औरंगजेबाच्या कबरीवर आम्ही कधीही हतोडा चालवू शकतो याचं समर्थन केलेलं आहे। मंडळी, औरंगजेबाच्या कबरीला कायदेशीर संरक्षण आहे आणि हे विशेष संरक्षण कायद्याचं पालन करून हटवणं किंवा बदलणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। आता यात पुरातत्व खात्याचेही काही नियम आहेत, ते पाहूयात। ऐतिहासिक जागा, अवशेष, प्राचीन स्मारके यांचं जतन करणं हा अधिनियम 1958 AMASR ऍक्ट आणि महाराष्ट्र प्राचीन पुरातन स्थळे आणि अवशेष नियम 1962 यामध्ये आहे। यात पुरातत्व विभागाचे काम हे या सर्व वास्तूंचे जतन व निरीक्षण करणे असे असते। तसे शिल्प, कोरीव काम आणि बाकी तत्सम वस्तूंचे संरक्षण करणेही असते। यात त्याला कोणी हात लावू शकत नाही। मात्र देवेंद्र फडणवीस यांनी हे नियम काँग्रेसच्या काळात झाले असल्याने व ते आता केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याने नियम बदल करूनच या कबरीवर हातोडा पडू शकतो असं एकूण त्यांचं म्हणणं आहे। मात्र हे जरी असलं तरी अधूनमधून काही राजकीय पक्षांचे नेते औरंगजेबाच्या कबरीला भेट द्यायला जात असतात। त्यात MIMचे अकबरुद्दीन ओवैसी सुद्धा होते, प्रकाश आंबेडकर होते। यात अबू आझमींना औरंगजेबाने संभाजी महाराजांच्या झालेल्या अन्यायाबद्दल विचारले असता ते ती लढाई धार्मिक नव्हती तर राजकीय होती असं म्हणतात। मात्र दुसऱ्या बाजूला अनेक जण ही लढाई धार्मिक होती असंही म्हणतात। मंडळी, औरंगजेबाच्या कबरीवर आता थेट छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही ती कबर काढून टाका असं बोललेले आहे। यामुळे याला आता एक वेगळेच वळण लागण्याची चिन्हे आहेत। आता या सगळ्यात महानगरपालिकेचं राजकारण समोर येऊन अबू आझमींनी हे वक्तव्य केल्याचं बोललं जात आहे। तर अबू आझमी भाजपची बी टीम असल्याची टीका ही दुसऱ्या बाजूने केली जाते। यातच काही नियम बदलावे लागतील असं फडणवीस देखील बोललेले, त्यामुळे कबर लवकर काढली जाऊ शकते असंही बोललं जातंय। एकीकडे इतकी वर्ष लढूनही दख्खन न जिंकल्याने व शेवटी महाराष्ट्रातच औरंगजेबाला मरावं लागतं, यातच त्याची कबर काढली तर संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास हा पुसला जाईल असं एकीकडे बोललं जातंय। पण असं असूनही औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना दिलेला त्रास व दुसरीकडे त्याच औरंगजेबाच्या कबरीवर भरणारा उरूस आणि त्याचं केलं जाणारं दैवतीकरण हे सुद्धा थांबलं पाहिजे अशी भूमिका छत्रपती उदयनराजेंची आहे। यामुळे या राजकीय व धार्मिक आरोप प्रत्यारोपांच्या धुमाकूळावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून मंडळी नक्की सांगा। यासोबतच विशेष भारी या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी FB या फेसबुक पेजला देखील फॉलो करा। धन्यवाद।